मंडळी राम राम. आता यो राम राम कोणाचो आमच्या सख्यातूनच भावाची. साधारण खयाई गेलो पाहुण्याची जाऊन नाहीतर बाजारात ओळखीचो माणूस दिसलो काही सुरुवात करा. काय हो बरा सामा, काय हो बरा सामा, इतक्या करून अजिबात वगैरे वाचतो ना. आधी म्हणतो या पहिली चाय घेऊया. चाय खाणाऱ्या खुल्ली गजाल ठाऊक नसता. 10 रुपयाची चाय देत चलो अर्धे पडते त्या गजाली सांगतो जाताना म्हणतो 100 द्या. 10 रुपयाची 100 पडली गेलो काढून. आमचाही कसा जाता हो. आमचं रस्त्यावरचं धंदो रस्त्यावर नाचगाणं करूचा आणि पड भरूचा. पड घेतलंय समुद्राच्या खडीपासून सुरुवात केलंय. तो आता हळूहळू चलत चलत घाटाच्या मेले डोंबवले करून पोचलं. डोंबवले दिले तर का आमचे दादा परत लावले. काय लागलं रंग्या कर तुझं व्हायला आमचा डोंबऱ्याचा खेळ करतो. आता पैसे देऊ लागलो काळजी ना. डोंबवलीतले सगळे लक्षणे म्हणतो देवाच्या गोठा सांगणार ना. कोणत्या माझी बिया काय वेळ जायचं फळ घेतल्याने वाटेत लागलं. आता तुम्ही म्हणतालाय गजाली आपलं संत पण फळात माणसाचो. आता ह्याचा काय खरा नाही. असा काय ढकल गाडी असं काय असं आधार नाही होणार याचा ठेवलंय. पण आपली फळातली माणसं कशी तंबू टाळणारी वेगळी फुलकी वाजवणारी निराळी. जेवण करणार अजिबात बघूच नको. साधारण भात केल्यानंतर शेणापेक्षा गरम असतो. डाळ केल्यानंतर सगळी माती खात. देवाच्या खोटा सांगणार नाही. आता काय असा ह्या धंद्यात नाचणारा जर बाई माणूस बरा नसा धंदो अजिबात चालतो काय. देवाच्या खोटा सांगणार नाही. तुम्ही जर नाचणारा बाई माणूस बघला सौंदर्याचो ॲटॉम बॉम्ब. सौंदर्याचो ॲटॉम बॉम्ब शिरोड्याची मॅंग्रो आता कारण असा तेव्हा खूप काय काय केले. तेव्हा काय मोठा मिरावला थोडा मिरावला. अरे तेव्हा माझ्याच नावावर फोड चला तुझं ऐकलं गाडी झालं. काय सांगतोय जबाबदार किया नाही होतो जबाबदार तुला अशी लढवून टाकणारी खूप वाईट माणसं. आगे थोडे गंडे देव माझा पोट भरलंय तुझा पोट भरू केलं. होय पण माझ्या जीवाला तेव्हा पोट भरलं तेव्हा गजरासारखं होतं. तेव्हा खायचा नाच नाही तुझ्या फळात नका राहू आता बघे समजलं. तेव्हा गुलाबाच्या कळ्यासारख्या होतं. तेव्हा गोवा फुला करून पाठवून नाचत बघे फुला बघे असं म्हणायचे बाबा असं म्हणायचं. नुसतं फुला नाही आणखी सुद्धा काय काय होणार. आता सगळ्या सांगत नाही काय कसा आता काय झालं. आणि ह्या तुम्ही काय म्हणता ही सुद्धा अडेल बाईचा देवाच्या खोटा सांगणार ना. काय आता पैशाची बंडा उडवली आणि ह्याचा फळा घालतं. काय आता मालक लोकांकडे डाव कसा नाचणारा बाई माणूस बरा नाचा धंदो बरोबर त्याला तो धंदो टकली चालवून लागतात. रस्त्यावर तो धंदो करतो तर टकली चालवची लागतात. काय केलं कितक्या याला अडवलं बघ. त्या काय कमी असं माका शिकायचं. आता
आता ह्या बघ आता भांडत राहाय नको की ते भांडत राहलं लोक उठलेले आणि सगळे चलत राहतो त्या भांडण आमचा किती कसा आर्थिक वर्तेचे लोक जमा करूच्यासाठी तुम्ही बोलला होता ना लोक जमा जातले कसे रस्त्यावर मारामारी करा सगळे लोक जमा जातात लोकांना भांडण केल्याशिवाय लोक काही जमायची नाही नमस्कार काय असं हे लोक जमले होत राजकळत त्यांच्या कामाने ते उठान गावच्या आपलं काम करून घेऊन हात मारा आई आपलं काहीतरी इथं सुरू करेल पण नाचताला आता बिचारा नाचताला काय नुसता भाव केलं काय का आता काय कर्म नाचताला आता त्याने नाचतात तर लांडोरा जमा जातील मोर बोल तुका लाडोळे दिसतले आता आता माझ्या कमरेचा गिरडा झाला म्हणून येतो ना कोण त्याला येतो ना तुझ्या कोंबड्यातो ना आता लोक सगळे तुका बघून जमले अगो आतापर्यंत मी सांभाळला येतो फड आता ह्याच्या पुढे तुका पुढे सांभाळूच असा मला सांभाळायला समाजला भाग तुझ्याकडे बसलं जमले होत नुसतो पैशाचो पाऊस पडवा सगळ्यांका हात जोडून विनंती आहे नाच आमचं फुकट बघू नको आमचा पोट तुमच्या हाती कोणी 10 रुपये कोणी 5 रुपये कोणी 20 रुपये जमतील तसे टाकूचे असत आमचा पोट तुमच्या हाती आणि आज ज्या काय तुम्ही देतालाय उद्या दुसऱ्या गावात गेलंय काय सांगतलंय कोंबवण्यात गेलोय लोकांनी नुसतो पैशाचो पाऊस पडलाय ह्या बघा या सगळ्यांनी बघा कोणी 10 रुपये कोणी 5 रुपये कोणी 20 रुपये ह्याच्यावर टाकीत राहा बघा नाच रंगत राहतो असा नाच लोकांच्या डोळ्यांचे पारडे पिटा होईल होय ना काय ना तुम्हा लोकांचे साथ जर मला असेल ना तेव्हा ते करू शकते मी आता साथ आमची गती आमच्या आता साथ दिली नाही हो. काय ना लोकांचा हात माती असला की सारा काही झालं तुझ्या काही एक बिया नको तुझा वाय जर काहीतरी चुकला तर नाही झापला तरी बिया टाकायचं बिया नको बिया फटाकड्यासारख्या होत्या किंवा कसला ना लोक एक वर्षी टकामका आपण तुझ्याकडे बघित होती होय ना आता कमरेचा गिरडा झाला म्हणा नाही तो बघता आता तुझा मंदिर तुझ्या जवळ काय म्हणतात चाल बाबा तुझ्या दोन बाजू हात मारे उद्या ना सुरुवात. उद्या ना. अहो बाबा मला आई आई मला
आमची पोट भरायची एक रात्र आमच्यासाठी आयुष्यभर काय करण्याची गरज नाही. अरे होय म्हण नावाच्या देई आज रात्री येऊ आज रात्री अरे रात्री सांगतात बरोबर माझे तुझा बाप ही म्हातारी आई आहे ही दोघांनी चुकती का एकत्र होत बरोबर आजच्या दिवस तिला बाजूला आणि हे पांघरून घेऊन तो अरे संबंधच नाही हे आहे म्हणजे तू आहे बरोबर मी तुझ्यापर्यंत आमच्याकडे अजिबात दिवस खाली नाही आमच्याकडे येतो तरी आमचा खेळ मागा घेतो हे खेळ मागा घेत दिवस खाली खेळा अचानक असं सांगू नका प्रथमतः पहा आहे की नाही तो दिवस त्याची काळजी करू नको तसाच जर गिराय पैशावाला असला पाचची काही पुढे फुडली पाहिजे आता काय सवय आता हलवच नाही हलवच नाही याकडून माझ्यासाठी नाही आलं मी तुमच्या समोर हात जोडतोय या क्षणी मला खरी आधाराची गरज आहे आणि तो आधार हवाय तो आधार मिळवण्यासाठी तुम्ही फिरतोय आधार हवाय तो कुणासाठी असेल या सगळ्या गणपूर नको
सावकाश होती उड्या मोठ्याला त्याच्या बघ तरी आधी काय काय त्या चाका जडवून ठेवता अरे पण काहीतरी त्याच्या प्रसंगीलो असा म्हणून आधार मागत आहे बघ हे. आणि दुसरी गोष्ट जो तुमचा समज झालाय तो चुकीचा आहे त्याचं कारण काय ही माझी कुटाणी आणि आज अशा अवस्था आहे त्याला खाली गरज आहे कारण पुरुषाच्या आधाराची गरज नाहीये तरी गरज आहे तो आधार काही दिवस मला तुम्ही द्याल तुम्हाला हवं ते मौत नंतर मी खुशाल येईल या अशा अवस्थेत ज्याची आधार आहे दिलो आधार दिलो तुमका आधार दिलो तुमका आमचा काही एक काळजी नाही सगळ्या देवाच्या हातीत असा आम्ही इतकी 10-12 माणसं फिरतो तरी तुम्ही 2 माणसं आमचा काही एक कमी नाही हे रंगे हे काय आधार केलो काय झाला तिचा काय प्रसंग था बघ एकदा मोकळा झाला काय तुका काय करताय ह्या बरा लागता तुमचा त्याला खोको झालो आहे सगळं भुतो भरलेलो हा आमचा अजूनही बरा चालता हा ह्याच्यासाठी ह्या बरा लागता आई काय आहे ना आतापर्यंत काही विचार बाबांचे आमच्या विरुद्ध होते पण हे विचार थोडे पटायला लागले ग फटाकत होय गो रस्त्यावर तो धंदो करतोय लोकांसमोर हा आम्ही सुद्धा स्त्रिया ती सुद्धा निराकरण तुझ्या फरक असं नाही झाला दिलो आधार दिलो पण यात काय असं माहिती तुमचा एक मोठा काम करूचा लागताला कोणतंही असू दे खुशाल करेल काय असं आता माणसं वाढली बरोबर ठाऊक माणसं वाढली उद्याचा बाळच झाला काय परत एक माणूस वाढताला तेव्हा तर काय आमच्याकडे धन व्हाया तर माझा काय असा समोर दिसता तो डोंगर असा त्याचे माझी कुवा असा आणि त्या कुयेत मी जमा केलेला त्यातला हडे कमू ते वरान धन ठेचल का फक्त धन हाडीचा काम किया कर तर सर ह्याचा काय करून ही काय करतो म्हणजे त्या गुहेत तुम्ही धन ठेवलं हो म्हणजे तिथं कोणीतरी असा योग माणूस का धन राखा कसा त्याला सांगा रंग्यान पाटल्यान होणार ते लोका धन घ्याया आणि परत विसर घ्या नक्की चला माऊली हात जोडतो या काय रे काळजी करू नको माऊली हात जोडतोय कारण चिंता करू नका आम्ही मी जातोय तू इतका करण्यासारखा समाज चिंता करू नका अजिबात काळजी करू नको काय असा एका पोरात तरी नाही काही तरी म्हातारा झाला लोकांची बाळपणा करू या काय काळजी करू नको तेव्हा फटा सांगणार ना अगदी तरी खूप जणांची बाळपणा ही काढली आहे चांगली माणसं होय तर माझ्यासोबत मोठ्या ताईसारख्या आहात तुमची सेवा जर आमच्या हातून घडली असेल तर आमच्या भाग्य काय नाही या काही काळजी करू बरं ना पैसा अगदी आपल्या भावा बहिणी सारख्या राहू माझ्या चढवासारख्या मी तुला सांभाळेन काही सांग चला चला आई बघा छाया घेण्यात रक्ताचा नातं श्रेष्ठ नाही पण मैत्रीचं नातं मात्र श्रेष्ठ आहे म्हणून जवळ मार्ग पत्त्याचा टाकला ही दुसऱ्याचे संघात माझा मित्र नाट्य गाणे करून आपल्या पोट म्हणतोय आणि त्या नाट्य गाणे पाहण्यासाठी येणारे त्यांच्या डोळ्याचं फुल फेकून माझ्या गुहेच्या दिशेने पाठवत आहे आता जे तिथे कोणी येत आहे त्यांचा तुझा मार करू
धन दौलत संपत्ती म्हणून या गुहेत बसलो. म्हणून या गुहेत लपून बसलो. या गुहेपर्यंत मला बोलवलं आहे. ते त्याला सज्ज घेऊन ये आणि इथं कुणीतरी आहे अर्थात त्याचा शोध. माझ्या मित्रा, ज्या मार्ग प्रतिष्ठेने मी वाट पाहतोय तो क्षण माझ्या काही क्षणात समोर. नमस्कार. जरी मी आपल्याला पाहिलं नाही तरी मी ओळखलं. याचं कारण या गुहेत मी जो आलो ना त्या आज्ञेने माझं आगमन झालं आणि ती आज्ञा कुणाची असेल अशी ऐकून रंग्या डोंबारी. आणि त्यानं मला आज्ञा करावी की या गुहेत जाऊन या गुहेनंतर जी व्यक्ती असेल त्याला फक्त माझा संदेश सांग असं कोण आणि तो ते धन देईल. ते धन घेऊन ये. म्हणून ते धन देण्यासाठी माझा आगमन. अरे जो रत्न गोमायाला तुला पाठवलं तो माझा परम मित्र आहे. कदाचित तुला फसविला धन दौलत घेण्यासाठी तुला पाठवलं नाही. काल गोमाया समोर तुला पाठवलं. अरे तुमच्यासाठी श्रीमंत माणूस या गुहेत पाठवावे आणि फिर ही खरं दौलत आहे. दागिने काय काय म्हणजे ज्या डोंबरानं मला पाठवलं ते धनासाठी नव्हे तर माझ्या जवळ काही असेल ते धन इथं मी द्यावं आणि हा तुमचा उद्योग आहे. पण एक खाली असू दे हा डाव तुम्ही आतापर्यंत सफल केला. अरे कित्येक काला मी तुम्हाला बोल केले. याच्या पुढे नाही तो सफल करू शकला. याला करायला सत्यसेन कोणी खंडवा दिला तर नव्हे. हा जर तुमचा डाव असेल तर हा तुमचा डाव हरवून पडण्यासाठी सत्यसेन खंबीर उभा आहे. प्रत्येक आव्हान स्वीकारण्यासाठी सत्यसेन खंबीर उभा आहे. आणि आपली सगळ्या अशी संघ होईल. आणि याच्या पुढे असेल तर तुम्ही प्रत्येक डाव केला असाल याच्या पुढे तुमचा प्रत्येक डाव हरवून पडण्यासाठी तुमचा संशयता मनिया आता माझ्या खाली आलाय. रंग्या डोंबारी जगाच्या दृष्टीनं फक्त तो डोंबारी आहे. म्हणजे ते माझ्या तारेच्या जीविताला काहीतरी ठोक आहे. सत्यसेन जा. तारेला वाचवला आता फक्त तुझ्या हाती अगदी पेटण्यासारखं जीव झालो होय. पण त्याला मग फेसून रडता आणि तो ठवा 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 करून झोप नाही जेवायचे पद्धत रातभर कंटाळला नुसता. आता ह्या घातल्या तर सगळं नाही आणि तरी टकली जमते मला ते रातभर झोप नाही हे केव्हा
त्याला म्हाताऱ्या शेताला बघणंच नाही इतकं घाट गोष्टी काय चाललं त्याला मारायला आली तुला कुणी दिलं त्या दिला कशाला तू घातपातच्या परत त्याला म्हणलं त्याला तुम्ही भाऊ शकता बघे ऐका झोपलं नाही पण एका मुलाला मी जन्म दिला आहे याच्यासाठीच आपलं जीवन व्यतीत करायचं सगळं लहानाचं मोठं करायचं उद्या दुसरं जन्म ठेवतो लागतं म्हणजे मी समजले नाही तुका आधार दिलाय तो फुकटचा जेवण नाही काय झाला ते परत घे कोणाचे आता असं औषधा घेतलेली काय झाला तुझ्याकडे उगीच दिलं खराव केलं माझ्याकडे खराव तिया खरायचं आता बघे काका नाही येणार खराव कायमचा खरावचा रानात काहीतरी जा मोठं सो खड्डो पाडा त्याच्या पुराणी माणूस असं माणूस नाही माणूस नाही तुझा काळी जा वाढला काळी जातो का माझा वाढला का काळी पाठी घासा लक्षात ते रस्त्यावर तो धंदो करतो तर त्या माणसात पाठीकच काळी झाल्या होय कसं पडलं तरी मला तो नाही लक्षात तुझ्या जलावलं तर तुझ्या औषधा सोपाला प्रूफ दिलेलं असतो तर समजा माका जर तेव्हा लहानपणात पुरलेली असता तर तुका मेल्या फुलग्या पण जगाची त्याग होतो तो या जगात बियाक जगलोय पुन्हा तियाक जगलं अजूनही तुका जर जगाचा असा याच्या पुढे जीवन बरे तुझे जाऊ घे काय सवय नाही तुझं सौंदर्य बघलंय मुलाने खूप आधार दिलं सवय लागला जाणी नाही ना तुम्हाला विरोध केला माझ्या जीवात जगताय तुम्ही कोण कुणाच्या जीवावर देव जसा जमेल तसा या जीवन माझ्या जगताय कुणीच नाही कशाने नका खरा नको हे तुम्हाला वाटतं काय की जे काही घडतं ते माझ्यामुळे घडतं संभ्रम आहे तुमचा जे काही घडायचं असेल आणि घडवायचं असेल तर परमेश्वराच्या हाती आहे आणि एका स्त्रीच्या अंगावर असं जावं असं शोभतं का तुम्हाला काही शब्द काही करू आणि नाही करू
त्याने सांगायला बाबा काय पैशासाठी लाचार तुम्ही व्हा मी होणार नव्हे पैसा हवाला तुम्हाला पैशासाठी चांगला जगात जर पैसे नसतात तर कोणी चालतो नाही तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही तुला कदाचित वाटलं माझ्यासारख्या सौंदर्य जगात कोण नाही कुणीच नाही. माझ्या जीवाला कोण कोणासारखं वाटत असेल तुम्हाला म्हणावं. मला नाचता येतं. एकदा दोनदालाही वाटेल त्यावेळी नाचतं. मी पैसे कमवून देईन. पण मी जिवंत असेपर्यंत यांना नाचू देणार आता नाही. जाग्यावर कसा येईल इतके दिवस अडवणुकीचे तुझे भाषा होते मी नाचातही नाही असे पैसे होय काही नाही. आता येईल पुढे बघतोय नावियाच्या माणसाचं असं बोलू तरी माझ्या खूप चिंता मी तुम्हाला सांभाळेल मी तुम्हाला धीर देईन. मी असेपर्यंत तुम्ही काही कष्ट करेल